मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर आज रक्षाबंधन निमित्त माझ्या बहिणी आल्या होत्या मला राखी बांधायला। मग त्यांनी मस्त राखी बांधली मला। मग आम्ही सारे बहीण भाऊ जेवायला बसतो। त्यानंतर ते त्यांच्या घरी निघतात आणि मी येतो मित्रांनो आमच्या कन्नड शहरामध्ये एक जुना बस स्टँड आहे तिथं। कारण की माझ्यापेक्षा हा बोयाचा माईक आहे मित्रांनो, पण हा माईक काही चालूच होत नाही। मला वाटलं याच्यामध्ये शेल संपले म्हणून मी तेच घ्यायला हे दुकानदारापाशी येतो मित्रांनो। आकाशवालीची दुकान आहे तिथं मला हा सेल भेटतो। पण तो पण काय बोलतो मला दुकानदार, का बाबा तुझ्या माईक मध्ये बसेल की नाही हा सेल, मी याची गॅरंटी नाही घेत। मी म्हटलं जाऊ द्या, घेऊन घेतो। मग मी आणि पाहुणे येतो मित्रांनो चाय प्यायला, कारण की खूप दिवसानंतर मित्रांनो आज पाहुण्यासोबत भेटलो मी। कम से कम 4-5 दिवस झाले असन। त्यानंतर पाहुण्याला बाय बोलून मी येतो मित्रांनो माझ्या घरी। मग मी इथं चेक करतो हा माईक मध्ये सेल तर बसला, बट विषय असा झालाय मित्रांनो की हा माईक तरी पण नाही चालू झाला। मी आतापर्यंत जितके पण व्हिडिओ शूट केलेले नाही मित्रांनो, हे मिनी व्लॉग वगैरे ते सारे मोबाईलने केलेले आहे। पण म्हटलं आता जरा कंटेंट वाढवू, आपलं जरा व्हॉइस चांगली देऊ तुम्हाला। आपल्याशी कॅमेरा तर नाही चांगला, पण माईक तर आहे ना, तर त्याच्यामुळे म्हटलं तर तुम्हाला देऊ चांगला व्हॉइस। बट तसं नाही झालं, जाऊ द्या म्हटलं आता नवीनच माईक घ्यायला लागेल मित्रांनो। तर हेच होतं मित्रांनो मिनी ब्लॉग मध्ये। ब्लॉग आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि अशाच मिनी ब्लॉग साठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर बघत असेल तर फॉलो करा। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघता पण फॉलो करत नाही, पण प्लीज यार ऐसा फॉलो मत करा आणि करो मेरी सबस्क्राईब करा। जान। एवढंच मला लाइफ में मोटिवेशन कुछ भेटतं अच्छा मित्रांनो। करो यार। ओके, तर भेटू आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये। थँक्यू फॉर द वॉचिंग। अन दौल